किसन ढुमणे, श्याम भगत असे पंच यावेळी मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील। पहिलं षटक आपण पाहू शकाल या ठिकाणी ज्या गोलंदाजाचं पनवेल तालुक्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीचं नाव, वाघाजवाडी संघाचं नाव ज्यानं रोशन केलं, वाघ घराण्याचं नाव रोशन केलं, असा अवी वाघ यावेळी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय। मात्र मी विनंती करेन जास्त वेळ न घेता आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे। स्ट्राईक एंड फलंदाज आपण लाकिवली संघाकडून पाहतोय साहिल, तर त्यानंतर नॉन स्ट्राईक फलंदाज ऋत्विकला यावेळी आपण पाहतोय। सामन्याला सुरुवात, 4 षटकांचा सामना आणि 4 षटकामध्ये किती धावा जमेल याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागल्यात। पहिला चेंडू यावेळी फेकला गेला, बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे। चंदर सारखा एक नामवंत खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीचं शतरक्षण त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहत असतो असा खेळाडू चंदर वाघ 40+ हा खेळाडू अजूनही 1 स्टार ज्या नावाने संघ तयार केला होता तो 1 स्टार वाघाजवाडी संघाचा यावेळी या मैदानामध्ये पाहायला मिळतोय। कारण एखादा अनुभवी खेळाडू ज्यावेळी संघामध्ये असतो त्यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत हा संघ झुंज देत असतो, हे सातत्याने आपण पाहिलंय। पहिल्या चेंडूवर अगदी चांगला फटका होता, दुसरा फटका कव्हर ड्राईव्ह पद्धतीने मात्र लॉंग ऑफ रिजनमध्ये थोडंसं मी म्हणेन यावेळी क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे। चेंडू जातोय सीमारेषा पलीकडं 4 धावेसाठी। धन्यवाद। अतिशय चांगल्या पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळते, तितकीच वेगाने गोलंदाजी करत असताना मी सुरुवातीला सांगितलं की अविनाश वाघ एक नामवंत गोलंदाज आहे ज्यानं वाघाजवाडी संघाचा अनेक सामने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जिंकलेत। मात्र यावेळी कुठेतरी जर पाहिलं तर लाखवली संघ बऱ्याच अंतरावरून आलेला हा संघ आहे आणि नौका संघ मी म्हणेन या मैदानावर यावेळी पुन्हा एकदा अगदी चांगला वेग पाहायला मिळाला। ज्यावेळी वेग चांगला पाहायला मिळतो त्यावेळी फलंदाजाला मात्र थोडंसं नमावं लागतं, ते चित्र आपण पाहिलं गेलं। कारण एका बाजूला आपण साहिल खरपडेला पाहतोय, आतापर्यंत ज्यानं 4 चेंडू फेस केलेत, अवघ्या 4 धावा या ठिकाणी जमवल्यात। मात्र ऋतिक नॉन स्ट्राईकला एंडला उभा असताना थोडंसं कानमंत्र देताना पाहायला मिळेल। P1चं पहिलं षटक म्हटलं तर अनामारीचं षटक आणि या षटकावर आक्रमण करणं फार गरजेचं आहे। 4 चेंडू 4 धावा, यावेळी प्रत्येक चेंडू ब्लॅक होलमध्ये फेकला जातो। चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण उदाजी चौधरीकडून पाहायला मिळालं। शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात केला, अगदी चांगलं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण या मैदानावर पाहतोय। मैदानामध्ये थोडंसं आउटफील्ड जरी असलं मात्र अगदी चांगला खेळ या मैदानावर पाहायला मिळतोय। उर्वरित शेवटचा चेंडू, याही चेंडूवर मात्र काहीही करता आलं नाहीये। पहिलं षटक यावेळी संपलं जातंय। अगदी चांगली गोलंदाजी सुरुवात जर पाहिली तर डॉट चेंडूने केली आहे आणि त्यानंतर अवघी 4 चौकार आल्यानंतर प्रत्येक चेंडू हा डॉट फेकला गेलाय। मी पंचांना सांगेन, त्यानंतर आमच्या डीजे ऑपरेटरला सांगेन, ज्यावेळी शेवटचे सामने होत असतात त्यावेळी डीजे थोडासा कमी करायचा असतो, कारण शेवटचा दिवस म्हटला तर निश्चितच वेळ वाचवणं हे समालोचकाच्या हातामध्ये असतं आणि ते नेहमीच आम्ही ज्यावेळी समालोचन करतो त्यावेळी हे काम सातत्याने आम्हाला करावं लागतं। P1चं पहिलं षटक संपलंय, 4 धावा आल्यात। त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे गोलंदाज प्रकाशवीर, वाघाजवाडी संघाचा एक तारणहार गोलंदाज। ज्यावेळी संघ अडचणीत सापडतो त्यावेळी प्रकाशवीर सातत्याने चांगली गोलंदाजी करत असतो। तोच गोलंदाज यावेळी आपण पाहतोय प्रकाशवीर उर्फ जडेजा या नावाने ओळखला जातोय। भारतीय क्रिकेट संघामध्ये रवींद्र जडेजा यासारखा एक नामवंत खेळाडू होता। गोलंदाजी फलंदाजी ज्यांच्या नावावर अगदी आपण नेहमीच पाहत असतो अशा पद्धतीचा हा खेळाडू वाघाजवाडी संघामध्ये आतापर्यंत बऱ्याच वेळा चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलंय। उशीर होत आहे, पंचांना विनंती असेल की जास्त वेळ न घेता लगेच सामना चालू करायचा आहे। पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज पंचांच्या उजवीकडून, यावेळी ब्लॅक होलमध्ये चेंडू आहे, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र लेफ्टी फलंदाज अगदी घातक फलंदाज म्हटला जातो। लाखिवली संघ आज या मैदानावर नौका जरी संघ असेल मात्र बऱ्याच वेळा या मैदानावर चॅम्पियन होणारा संघ 1 स्टार वाघाजवाडी अवीचा संघ या मैदानावर या संघावर झुंज देताना पाहायला मिळतोय। याही गोलंदाजाचा विचार केला, पहिला चेंडू डॉट फेकलाय आणि त्यानंतर
ज्यावेळी पहिला चेंडूला डॉट फेकला जातो त्यावेळी गोलंदाज सातत्यानं चांगली गोलंदाजी करत असतो. यावेळी मात्र थोडासा प्रयत्न केलाय फलंदाजाला, कारण एक एक सिंगल मिळवणं फार गरजेचं आहे. थेंबे थेंबे तळे साचे जसं म्हटलं जातं. मात्र क्रिकेटमध्ये एक एक धावेला फार महत्त्व दिलं जातं, कारण एक जर मोठे फटके येत नसेल तर सिंगल डबलला प्राधान्य देणं हे आपलं काम. त्यानंतर मात्र तितकी चांगली गोलंदाजी करणं हेही आपल्याला या ठिकाणं पाहावं लागेल. कारण ज्यावेळी कमी धावा आपण मैदानावर पाहत असतो त्यावेळी कुठंतरी हे सामने चांगल्या पद्धतीचे होत असतात, कारण तितक्या धावा वाचवणं हे गोलंदाजाचं काम असतं. 2 चेंडू फेकले, 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या, 1 धाव खर्च केली आहे. यावेळी स्ट्रेट ऑन चेंडू, अगदी चांगला वेग होता चेंडूवर, मात्र तितकीच चांगल्या क्षेत्ररक्षकाची भूमिका यावेळी आपण पाहिली आहे. कारण ज्यावेळी गोलंदाज आपण पाहतोय चांगला चेंडू फेकत असतो त्यावेळी क्षेत्ररक्षकाची जी किमया असते ती मात्र या ठिकाणी द्यावी लागते. कारण ज्यावेळी गोलंदाजानं खराब चेंडू फेकला तर त्यानंतर गोलंदाजाला कुठं ना कुठं ऐकावं लागतं. मात्र क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी ही गोलंदाजाच्या अंगावर नेहमीच येत असते, हे मात्र आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. 3 चेंडूचा खेळ संपलाय, 2 धावा खर्च केल्यात. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर अवघ्या 6 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. यावेळी फुलटा चेंडू आहे, क्षेत्ररक्षकाला आहे, चुकी करतो, चांगला इफेक्ट पाहायला मिळाला, मात्र यावेळी चेंडू निघून जाईल गोळीच्या वेगानं 4 धावेसाठी. निश्चितच ज्या फटक्यांची नितांत गरज होती, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा, या षटकामध्ये एक मोठा फटका आला, मात्र यावेळी लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आहे. कारण एखादा मोठा फटका आल्यानंतर अनंता नेहमीच आपल्याला अशा पद्धतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळत असतात, आणि तोच चेंडू यावेळी फेकतोय प्रकाशवीर. अवांतर धावेनं मात्र संघाचं धावफलक थोडंसं गाव होईना पुढे जाताना दुहेरी अंकामध्ये 11 धावेवर जाऊन पोचलं गेलंय. या षटकातील अद्यापही 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 10 धावा स्कोरबोर्डला लागल्या गेल्यात. माफ करा, 11 धावा. यावेळी अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे. सलामीला आलेले फलंदाज आपण साहिल खरपडे आणि ऋतिकला पाहतोय. मात्र आतापर्यंत साहिलने चांगल्या पद्धतीचा खेळ करत असताना एक चौकार लगवलाय, मात्र त्याला साथ देत असताना ऋतिकला सुद्धा एक चौकार लगवलाय. फक्त 2 मोठे फटके आपण पाहिलेत. यावेळी बरा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक या ठिकाणी राजा वाघ आणि कुठल्याही पद्धतीची चुकी करत नाहीये. तोपर्यंत पहिला गडी साहिल दोन षटकांचा यावेळी खेळ संपलाय. धावफलकावर धावेचा विचार केला तर अवघ्या 11 धावा, 12 चेंडू 11 धावा, एक फलंदाज बाद असताना मात्र तिसरा षटक कुणाच्या हातामध्ये गोलंदाज यावेळी वापरला जाईल. निश्चितच अंकुश वाघ एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण सातत्यानं पाहतोय, तो लेफ्ट हँड गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे अगदी चांगल्या पद्धतीचा व्हेरियन्स नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असता. मोठमोठ्या संघाबरोबर खेळत असताना अगदी ओपन टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा या गोलंदाजानं आपल्या नावाची छाप सोडली आहे. तोच अंकुश वाघ मैदानावर मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. तिसरा षटक प्रगतीपथावर कुठेतरी लाखिवली संघाच्या फलंदाजाला मोठे फटके मारावे लागतील तरच कुठेतरी या संघाबरोबर आपल्याला निभाव या मैदानावर टिकेल. कारण 1 स्टार वाघाजवाडी संघाचा विचार केला तर प्रकाशवीरच्या नावावर अनेक बक्षिसं आहेत. अविनाश वाघ एक चांगला स्फोटक फलंदाज. यावेळी मोठा फटका, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू खेळाडू कक्षाच्या
वरून चेंडू जातोय 4 धाबेसाठी. यावेळी मात्र पहिलाच चेंडू जर विचार केला तर अंकुश वाघ ज्या गोलंदाजाचा मी थोडीशी निश्चितच चांगल्या पद्धतीचं सांगितलं की या गोलंदाजा अनेक सामन्यामध्ये अनेक चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आहे, मात्र फलंदाजाला कमी लेखता कामा नये. कारण प्रत्येक फलंदाज आपल्या संघाला मोठी धावसंख्या कशी मिळेल, मोठी धावसंख्या कशी येईल त्याचाच निश्चित विचार करत असतो. मात्र यावेळी अवांतर चेंडू फेकलाय. खराब चेंडू फेकल्यानंतर सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 16 या धावेवर जाऊन पोहोचलाय. वाघाजवाडी संघाचा विचार केला तर 30 ते 35 धावेपर्यंत रोखू शकेल. मात्र येणारा नवीन फलंदाज मनोज सुतारला आपण पाहिला, त्यानंतर सलामीला येत असताना साहिल खरपडेनं केलेली फलंदाजी ज्याच्यावर विश्वास दाखवलाय तो साहिल यावेळी मोठे फटके मारेल. आणि यावेळी पुन्हा एकदा स्ट्रेट ऑन चेंडू, चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये दणदणीत षटकार. निश्चितच सुरुवातीच्या 2 षटकामध्ये अगदी कमी धावा होत्या, मात्र या षटकामध्ये आक्रमण हल्ला चढवण्याचं काम पाहायला मिळालं. थोडंसं कानमंत्र देत असताना, कारण ज्या 2 षटकामध्ये धावा येणं अपेक्षित होतं, मात्र तिसऱ्या षटकावर साहिलनं विचार केलाय की आपण सलामीला का आलोय, संघाला जर सावरायचं असेल तर मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. आणि ते फटके दाखवत असताना पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू अवांतर, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र षटकार आलाय. मात्र या चेंडूवर अगदी चांगल्या पद्धतीचा फटका खेळत असताना फलंदाज बाद होतोय. साहिल बॅक टू द डगआउट. आणि साईचा दिवस अगदी चांगली धून मोरिया डीजे सुनील गणपत चौधरी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्याने त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत असतं. कुठलीही स्पर्धा म्हटली तर प्रेक्षक मनोरंजन करण्याचं काम सातत्यानं हे लोक करत असतात. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने जे पंच मैदानावर आपण पाहतात त्या पंचांचा मी नेहमीच उल्लेख करत असतो की ज्या पंचांना कुठल्याही पद्धतीचं फी भरावी लागत नाही आहे आणि त्याला मैदानामध्ये जाण्याची संधी मिळत असते. क्रिकेटमध्ये गॉड असं म्हटलं जातं, कारण पंचांची भूमिका ही फार महत्त्वाची. दिलेला निर्णय कधीच मागे घेण्याचं काम पंचांना करावं लागत नाही आहे, कारण निर्णय हा अखेरचा मानला जात असतो. पहिला चेंडू यावेळी आपण जर पाहिला तर 4 आल्या होत्या. तिसरं षटक प्रगतीपथावर यावेळी मोठा फटका आहे. चेंडू आहे मध्ये चांगला प्रयत्न होता, मात्र चेंडू जाईल सीमा पार. एक दमदार षटकार. महागड षटक अंकुश वाघला आतापर्यंत 2 षटकार आले, 2 अवांतर चेंडू फेकले, ते चौकार आलाय. महागड षटक म्हणता येईल, कारण संघाची धावसंख्येचा जर विचार केला तर 29 धावा स्कोरबोर्डला लागल्या गेल्यात. अजूनही मैदानावर मनोज सुतारला पाहतोय, त्यानंतर निशांत गडगे या फलंदाजाला पाहतोय, ज्या गडग
निशांत गडग या खेळाडूला मात्र आपण मैदानावर पाहतोय, षटकार लगावला त्यांच्या मॅटमधून. यावेळी पुन्हा एकदा बराच वेळ चेंडू मध्ये आहे, मात्र कुठंतरी ज्या गोलंदाजाची अपेक्षा होती त्या गोलंदाजानं नाराज केलाय आणि याही चेंडूवर मिळतील 6 धावा. पाच चेंडूचा खेळ या षटकाचा पूर्ण झालाय. 24 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 2 अवांतर, 3 षटकार, 1 चौकार. आणि यावेळी मात्र हेलिकॉप्टर फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटचा कडा लागतोय. फलंदाज मात्र यावेळी ज्याच्या बॅटमधून सलग 2 षटकार आल्या तो निशांत गडग बाद होतोय. बॅक टू द डग आउट. या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आदिवासी संघटनेचे सर्व कार्यकर्ते वेळेत वेळ काढून या स्पर्धेसाठी आले, त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय राजेंद्र जानू घुटे उर्फ बेल्या नावानं आज ही स्पर्धा खऱ्या अर्थानं फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपच्या कडून पाहतोय. या स्पर्धेमध्ये आपण वेळेत वेळ काढून आल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मी मनस्वी आभार मानतोय. आणि त्यानंतर मी खांडीच्या पाड्या संघाला विनंती करेन की आपण लगेचच यायचंय. बघा, खांडीचा पाडा संघ नायक आपण यायचंय व्यासपीठावर. आपलं या ठिकाणी निश्चितच नाणेफेक केली जाईल. शेवटचं षटक असेल. वाघाचीवाडी संघ खऱ्या अर्थाने नाणेफेक जिंकली आहे आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. कुठेतरी 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहिली आहे. तिसरं षटक थोडंसं महागडं षटक म्हणता येईल, कारण ज्या षटकामध्ये कमी धावा येणं अपेक्षित होता, अंकुश सारखा एक नामवंत गोलंदाज समोर असताना मात्र त्या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक यावेळी गोलंदाज आपण पाहतोय रमेश खंडवीला मात्र पहिला चेंडू डॉट फेकलाय. ज्या गोलंदाजानं पहिला चेंडू डॉट फेकलाय त्या गोलंदाजानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, कारण आपण ज्यावेळी सुरुवात चांगली करतो ना त्यावेळी शेवट ही चांगली होत असते. हे आतापर्यंत आपण पाहिलं गेलं आहे. मात्र शेवटचं षटक कसं फेकलं जाईल हे याकडे मात्र पाहावं लागेल. काय गोलंदाजी आहे आपण पाहतोय. पहिला चेंडू तितक्याच वेगानं फेकला, दुसराही चेंडू त्याच वेगानं. मात्र ज्या फलंदाजानं चांगली फलंदाजी केली आहे तोच निशांत गडग या फलंदाजाला मात्र थांबवून ठेवण्याचं काम मनोज हा खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली बॉडी लँग्वेज आहे. मात्र यावेळी चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चुकी पाहायला मिळाली आहे, अपेक्षा नव्हती, कारण यावेळी झेल जर सोडाल, क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडाल झेल तर जिंकाल खेळ. मात्र अशा वेळी झेल सुटले जातात. या मैदानावर बरेचसे सामने आपण ज्यावेळी एखाद्या खेळाडूचा झेल सोडला जातोय ना त्यावेळी मात्र तो फलंदाज नेहमीच घातकी फलंदाजी करत असतो. हे मात्र आतापर्यंत पाहिलं गेलंय. पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीची आणि यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला आणि अर्जुन चौधरी यानं एक चांगला राजा चौधरीने झेल टिपलाय. फलंदाज नेट नंबर 4 यावेळी मनोज सुतार. बॅक टू द डगआउट. संपलाय. उर्वरित शेवटचे 2 चेंडू. लाखिवली संघ वेळ न दबडता आपण लगेचच खेळायला सुरुवात करा. नवीन फलंदाज नेट नंबर 6 अनिकेत या ठिकाणी. मात्र यावेळी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल आणि याही चेंडूवर मिळतील 4 धावा. 4 धावेनं संघाचं धावफलक मात्र चांगल्या पद्धतीचं पुढे जाताना पाहायला मिळालं. 43 धावा. पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर होत्या.
11 धावा 2 षटकामध्ये पाहिल्या होत्या, मात्र तिसरं षटक जसं अंकुश वाघनं पिकलं 24 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 8 धावा खर्च केल्या होत्या रमेश खंडवी या गोलंदाजानं. मात्र उर्वरित शेवटचा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीचा फेकलाय. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय पहिल्या पूर्वार्धामध्ये. आतापर्यंत मात्र लाखिवली संघानं 44 धावा जमवल्यात. 45 धावेची गरज असेल 1 स्टार वाघचवाडी संघाला. संघाचा कॅप्टन शेवटचा कॉल असेल पहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं महत्वाचं आहे आणि पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कार्तिक 11 गावदेवी रानसे संघाचा कॅप्टन आला गेलाय. तर खांडीचपाडे संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण जर आला असेल तर पण मुख्य व्यासपीठावरती आपल्याला रिपोर्टिंग करायचे पहा. चला लाखिवली संघ लगेच आपण शतरक्ष सजून घ्या आणि विचार केला तर बागाचवाडी संघाला 24 चेंडू आणि 45 धावेची गरज. अगदी चांगलं धून आपण पाहिली. छत्रपती शिवाजी महाराजाची आठवण करून देणारे हे संगीत ज्याने स्वराज्यासाठी 17व्या वर्षामध्ये जर विचार केला तर अतिशय चांगल्या पद्धतीची कामगिरी गुलामगिरीला संपवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. 16-17व्या वर्षी आत्ताची मुलं काय करतात हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. चला मैदानावर जाऊया. लाखिवली संघ शतरक्ष सजून घ्यायचंय. 24 चेंडू 45 धावेची गरज. 1 स्टार बागाचवाडी संघ सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे आणि त्यानंतर अजूनही आपल्याला पहिल्या फेरीचा शेवटचा सामना खांडीचा पाडा संघ या ठिकाणी लगेचच आपण रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर त्याला जय गावदेवी रानसे देवाचा संघ निश्चितच या ठिकाणी उपस्थित झालाय. रानसी संघाचा संघनायक आलाय. आपण खांडीचा पाडा अजय आपण जर आले नाही तर आपल्याला पॅनेलाइज करण्यात येईल याचे आपण भान ठेवायचंय, कारण आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी निश्चितच आपल्याला कुठेतरी वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. वेळ कुणासाठी थांबत नाहीये. गेलेली वेळ कुणासाठी थांबणार नाही याचं आपण भान ठेवा. सलामीला आपण यावेळी प्रकाश वीरला पाहतोय. त्यानंतर अंकुश वाघ हे 2 नामवंत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतील. पिवनचा पहिला षटक. लाखिवली संघ कुठल्या गोलंदाजाचा विचार करेल याचा मात्र भान यावेळी महेंद्र सारखा एक नामवंत गोलंदाज यावेळी सज्ज झालाय. मात्र दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर दोन्ही फलंदाज लेफ्टी फलंदाज. स्ट्राईक एंडला आपण प्रकाश वीरला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण अंकुश वाघला यावेळी पाहतोय. कारण क्रिकेटमध्ये लेफ्टी फलंदाज हे नेहमीच घातक ठरले जातात आणि सलामीला हा गोलंदाज जो वापरला जातो त्यावेळी कुठेतरी थोडंसं विचल होता कामा नये. यासाठीच मी म्हणेन संघनायक अशा फलंदाजाचा नेहमीच वापर करत असतो. यावेळी फुलटॉ चेंडू आहे. चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जातो बॅकवर्ड शॉट लेग रिझन मध्ये. दणदणीत चौकार. आहे हे मात्र आपण लक्षात घ्या. खांडीचा पाडा संघ वाघाचवाडी संघ
पहिल्या चेंडूवर सुरुवात फार चांगली केली आहे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, अगदी स्लॉटवर चेंडू येतोय, चेंडू थांबणार नाही आहे. ज्या प्रकाशला मी सांगितलंय तो प्रकाश मात्र यावेळी बरसतोय आणि आतापर्यंत 2 चेंडू 10 धावा धावफलकात जोडल्या जातात. धावेची गरज असताना पहिल्या षटकामध्ये आक्रमण करत असताना यावेळी आपण पाहतोय मात्र कुठेतरी गोलंदाजाला दिशेने गोलंदाजी करावी या ठिकाणी मात्र भाग पाडलं गेलंय. कारण 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले असताना मात्र यावेळी कुठेतरी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपण महेंद्रच्या गोलंदाजीवर आपण पाहतोय. 11 धावा स्कोरबोर्डला लागल्या गेल्यात. चांगली सुरुवात म्हणता येईल वन स्टार बागाजवाडी संघाची. प्रकाशवीर प्रत्येक चेंडू मोठा फटका कसा येईल याच्याकडं मात्र पाहिलं जात आहे. कारण सामना जर संपवायचा असेल तर मोठे फटके मारणं गरजेचं आहे आणि ते काम यावेळी आपल्याला पाहायला मिळालं. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा खर्च केल्यात. उर्वरित P1च्या षटकातील 12 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकाल अंकुश वाघ, ज्यांनी गोलंदाजी करत असताना थोडंसं नाराज केलंय. मात्र फलंदाजी कशा पद्धतीने करेल यावेळी मात्र बॅटवर चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत मात्र थोडीशी खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आहे आणि यावेळी फेकी थोडीशी मात्र चुकीची पाहायला मिळाली. मात्र 2 धावेनं मात्र संघाचं धावफलक पुढे उंचावताना पाहायला मिळतील. 14 धावा धावफलकावर. 45 धावेची गरज असताना पहिल्या षटकामध्ये हल्ला चढवण्याचं काम प्रकाशवीरनं केलाय. त्याला साथ देत असताना अंकुशनं पहिला चेंडू फेस केलाय आणि 2 धावा वैयक्तिक जमवल्यात. उर्वरित यावेळी पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू थांबणार नाहीयेत. यावेळी चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझन मध्ये दणदणीत चौकार. निश्चितच मोठे फटके पाहायला मिळतात आणि त्यानंतर मात्र प्रत्येक चेंडूवर प्रेशराइज गोलंदाजी आपण यावेळी पाहत आहोत. गोलंदाज महेंद्रला आपण यावेळी पहिले षटक फेकत असताना पाहिलंय. ज्या पद्धतीची फलंदाजी प्रकाशवीरनं केली आहे, कारण या संघाला आज व्हाईट एंट्री मिळाली आहे. प्रत्येक कुठेतरी शेवटच्या क्षणाला संघर्ष करतोय. संघर्ष करत असताना पराभव पत्करावा लागतोय. मात्र मी प्रत्येक संघाला सांगेन, कारण संघर्ष केल्याने कधीही विजय हा मिळत असतो. कारण एकदा हरले तरी पुन्हा एकदा जिंकण्याची जिद्द मनामध्ये असेल तर निश्चितच आपल्याला विजय आपल्याला मिळत असतो आणि हे काम मात्र 1 स्टार वाघाजवाडी संघाचे खेळाडू सातत्याने करतात. क्रिकेटमध्ये ज्यावेळी आपण मनाने हरलो जातो त्यावेळी नेहमीच मैदानावर आपण हरत असतो. म्हणून प्रत्येक संघाला मी एकच सांगेन की ज्यावेळी आपण मैदानामध्ये उतरता त्यावेळी मनाने जिंकण्याचा प्रयत्न करा. कारण खेळ सातत्याने तुमच्या रक्तामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. क्रिकेटमध्ये ज्यावेळी आपल्या गावाच्या नावाची जर्सी ज्यावेळी धारण करत असतो त्यावेळी आपला संपूर्ण गाव मैदानाच्या बाहेर या ठिकाणी येत असतो आणि आपल्या गावासाठी प्रत्येक आपल्या नावासाठी हे गावकरी रात्रीचे दिवस करून आपला खेळ पाहण्यासाठी देत असतो. कोणी कामाला जात असतो तर कोणी शिक्षण घेत असतो. मात्र ज्यावेळी क्रिकेट मैदानावर चालत असतं, आपल्या गावाचं क्रिकेट चालत असतो, त्यावेळी संपूर्ण गाव आपल्या संघासाठी नेहमीच उभा असतो. त्यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं मित्रांनो. यावेळी प्रकाशवीर अगदी चांगली फलंदाजी. दुसरे षटक प्रगतीपथावर. गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाज हे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतायत. मात्र तितके चांगले फलंदाजी यावेळी आपण पाहिलेत. अनेक ओपन टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूने आपल्या नावाचा बोलबाला केलाय. असे प्रकाशवीर आहेत, त्यानंतर अंकुश वाघ आहेत. कारण 1 स्टार वाघाजवाडी संघाचा विचार केला तर रतनबुवा स्मृती चषकामध्ये या आदिवासी संघानं आपला नाव
दुसऱ्या फेरीपर्यंत गेलेला हा संघ आहे. अशा मोठमोठ्या स्पर्धा यावेळी हा संघ खेळला गेलाय. याच मैदानावर ओपनची स्पर्धा होती त्यावेळी विशाल जितेकर सारख्या संघाला परास्त करण्याचं काम या संघाने केलं होतं. मात्र आज मात्र कुठेतरी आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये यावेळी एक नौका संघ आपण मैदानावर पाहतोय. लाखिवली संघाबरोबर लढत असताना फक्त 45 धावा जमवायच्या आहेत आणि त्या 45 धावा डिफेन्स करेल का हा लाखिवली संघ हे मात्र पाहावं लागेल. पहिल्या षटकामध्ये जरी महेंद्रनं महागडी गोलंदाजी केली आहे, या षटकामध्ये 19 धावा जरी खर्च केल्या, मात्र निषाद सारखा गोलंदाज पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली आहे, दुसऱ्या चेंडूवर विकेट अर्जित केलाय. अंकुश सारखा एक मोठा फलंदाज आणि नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत असताना अविनाश वाघ दोन्ही बंधू आपण पाहिले होते. एक अंकुश वाघ बाद झाल्यानंतर मैदानावर, त्यानंतर प्रकाश वीरला थांबवण्याचं काम यावेळी तुम्ही जरी चांगला फटके मारत जरी असला तरी आम्ही चांगली गोलंदाजी करू हे दाखवत असताना यावेळी निषादला आपण मैदानावर पाहतोय. निषादनं सुरुवातीला सांगितलंय, कारण पहिल्या षटकामध्ये अगदी मोठी धावसंख्या आपण पाहिली आहे, तर या षटकामध्ये आपल्याला थांबवण्याचं काम करावं लागेल. ते काम मात्र यावेळी आपण निषादच्या गोलंदाजीमध्ये पाहतोय. 3 चेंडू फेकलेत, फक्त 1 धाव खर्च केली आहे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, झेल होईल का? प्रयत्न फार चांगला होता, मात्र प्रयत्नाला यावेळी यश आलं नाही आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडं 4 धावेसाठी. धून एकनाथ जिमाळे यांचा सुंदर आवाज, सुरेख आवाज आपण सातत्याने पाहतो. यावेळी बराच वेळ, यावेळी मात्र पंचांचा फिंगर अप. फलंदाज प्रकाश वीर बॅक टू द डगआउट. लागले गेलेत. पुन्हा एकदा मी विनंती करेन, खांडीच्या पाडा संघाचं संघनायक अजय आपण यायचं बघा. अजूनही पहिल्या फेरीचा शेवटचा सामना रांची संघ यावेळी संघनायक या ठिकाणी दाखल झालाय. आपण हा सामना संपण्याच्या आतमध्ये नाणेफेक होणं फार गरजेचं आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात करणं अपेक्षित असलेला शेवटचा दिवस ज्याच्यासाठी केला होता, अट्टास शेवटचा दिस गोड व्हावा. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं स्वर्गीय राजेंद्र बेल्या जानूकुटे यांच्या नावानं आठवणीला उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि यावेळी जसा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रुपेशला पाहिलं, चांगली सुरुवात, असं वाटतंय की हा फलंदाज डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय. पहिल्या चेंडूवर षटकार लगावलाय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना सांघिक धावसंख्येचा विचार केला तर सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 30 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्यात 19 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 11 धावा. खांडीचा पांढरा संघ जर आपण आला असेल तर आपण लगेच आयोजकाशी संपर्क साधा. आपण जर 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी आले नाहीये तर आयोजकाच्या वतीनं त्या जागेवर दुसऱ्या संघाला व्हाईट कार्डमध्ये एंट्री देण्यात येईल, हे मात्र आपण लक्षात ठेवा. कारण आम्हाला आयोजकांनी या ठिकाणी अलाउन्स करण्यासाठी सांगितलंय. त्यामुळे मी आपणास वारंवार विनंती करतोय, खांडीचा पाडा हा संघ फार लांबून आलाय. या स्पर्धेमध्ये आपलं नाव निश्चित केलेलं आहे, मात्र तुम्ही या तरच तुम्हाला खेळ खेळावं लागेल. अन्यथा ज्यावेळी एखादा संघ नाईटमध्ये येत नाही त्यावेळी आयोजकाला फार कुठेतरी मी म्हणेन खर्चिक बाब आहे आणि त्या खर्चिक बाबेला या ठिकाणी मात्र त्यांना संघर्ष करावा लागतो, याचा आपण भान ठेवा. शेवटचं षटक, तिसरं षटक माफ करा, कारण संघाची धावसंख्या 30. अजूनही जर विजयासाठी विचार केला तर 12 चेंडू आणि 15 धावेची गरज. सामना थांबला गेलाय, पंच सामना चालू करायचा आहे. 12 चेंडू आणि 15 धावा.
सुरुवातीच्या 2 षटकामध्ये मोठी भागीदारी केली होती फलंदाजांनी. यावेळी मोठा फटका आहे आणि यावेळी मात्र प्रयत्न होता. चेंडू मात्र यावेळी बिमार घोषित केला जातोय. नो +6 अशा 7 धावा. करून तयारी. निश्चितच सामना जर पाहिला तर एकतर्फी पाहायला मिळेल, कारण ज्या फलंदाजांनी सुरुवात चांगली केली आणि त्यानंतर सामना विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय. 15 धावेची गरज असताना मोठे फटके पाहायला मिळतात. याही वेळी अविनाशच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय आणि सामना मात्र जर विचार केला अद्यापही विजयासाठी 3 धावेची गरज, 2 धावेची गरज, माफ करा. आणि जयवंत, आपणास विनंती आहे की आपण लगेचच यायचं आहे. यावेळी मात्र सामना फिनिश. वाघाजवाडी संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आयोजक आपण निश्चितच खांडेच्या पाटा संघाबरोबर डिसिजन घ्यायचं आहे, कारण पहिली स्पर्धा थांबली आणि आता थांबता कामा नये, म्हणून आपण लगेच डिसिजन घ्या. अगदी सामना लगेच फिनिश केला आहे. त्यानंतर मात्र मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल. चांगली फलंदाजी केली आहे, चांगली गोलंदाजी केली आहे. आमचे स्कोरर मित्र यावेळी अनंत भगत आम्हाला सांगतील कोण असेल या सामन्याचा हिरो. तर नो डाऊट अगदी चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी ज्यांनी केली आहे. प्रकाशवीर गोलंदाजी करत असताना त्यांनी फक्त 7 धावा खर्च